श्री स्वामी समर्थ नमस्कार। आज आपण रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत। प्रभू श्री रामचंद्रांची पूजा कशी करावी, आपल्या समोर प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनाचा आदर्श ठेवून आपले जीवन कसे जगावे हे बघणार आहोत। श्री रामनवमी श्री रामचंद्रांच्या जयंती निमित्त साजरी केली जाते। प्रभू श्री रामचंद्र हे फक्त आदर्श पुरुष नसून ते एक वचनी, एक पत्नी, एक वाणी आणि एक बाणीही होते। ते दृढ निश्चयी आणि त्यागी होते। प्रभू श्री रामचंद्रांच्या जयंती निमित्त त्यांच्या गुणांचे स्मरण करून व ते गुण अंगीकारून खऱ्या अर्थाने आपण रामनवमी साजरी करावी। संपूर्ण देशात रामनवमीचा सण साजरा केला जातो। या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये फुलांची सजावट आणि पूजा अर्चना होते। घरच्या घरीही रामनवमीच्या दिवशी स्वच्छ अंघोळ करून संपूर्ण पूजा अर्चना करून एका पाटावर किंवा चौरंगावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो अगर मूर्ती घ्यावी व प्रभू श्री रामचंद्रांना गंध व अत्तर लावावे व त्यांना फूल अर्पण करावे। श्री रामनवमीच्या दिवशी जास्तीत जास्ती श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण करावे। दररोजही श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने आपले आरोग्य राखले जाते। वाढदिवसाच्या दिवशीही आवर्जून आपण श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण करतो। श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये मनुष्याच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते। कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा असावा हे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे। आपल्या विचारातून, विकारातून व व्यवहारातून प्रभू श्री रामचंद्रांनी मर्यादा न सोडता कार्य केले, म्हणून प्रभू श्री रामाला मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात। माणसाने उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवला तर तो आपली उन्नती साधू शकतो, हे प्रभू श्री रामाने स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे। प्रभू श्री रामचंद्रांनी माता कैकेयीच्या हट्टावरून व पित्याच्या आदेशावरून वनवासात जाण्याचे ठरविले। ह्यावरून त्यांची पितृभक्ती आणि त्याग दिसून येतो। वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा सुद्धा त्यांनी त्याग केला व 14 वर्ष वनवास भोगून अयोध्यात परतले। प्रभू श्री रामचंद्र हे अत्यंत सात्विकही होते। वनवासात श्री रामचंद्रांचे सोबती म्हणजे सीता, हनुमान, बाली, सुग्रीव, जांबुवत, जटायू, बिभीषण हे त्यांच्या सानिध्यात होते व श्री रामाच्या कृपा दृष्टीने त्यांचा उद्धार झाला। त्याचबरोबर शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, अहिल्याचा उद्धार करणारे, इवल्याशा खारीच्या पाठीवरून हात फिरवणारे प्रभू श्रीराम पृथ्वी तलावरील अवतरलेले परब्रह्म होते। त्यामुळेच श्री रामनवमीचा मुहूर्त साधून आपणही श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा, त्यांचे गुण आत्मसात करावे। प्रभू श्री रामचंद्र अनेक सद्गुणांचा समुच्चय होते, त्यागाचे शिखर होते। त्यांच्या अंगी दैवी गुण असल्याने त्यांनी असुर शक्तीचा विनाश केला। प्रभू श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे। त्यांच्या जीवनात स्वार्थ, क्लेश, भांडणे, झगडे अशा कुठल्याही गोष्टीला थारा नव्हता। त्यांचे मातृपितृ प्रेम, बंधू प्रेम, मित्र प्रेम हे अतुलनीय आहे। आजच्या या कलयुगात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते। श्रीरामांचा अजून एक मोठा गुण म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचा लोभ नव्हता। रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता बिभीषणाला देऊन टाकले। बलीला मारून सुग्रीवाला राजा केले। श्री रामचंद्रांच्या जीवनापासून मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत। प्रभू श्री रामचंद्र हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे होते। श्रीराम हे प्रजापालक, केवलाचे निष्काम प्रेम, उर्मिलेचा विश्वास, लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग, भरताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व होते। श्री रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता रामरक्ष म्हणून पाळणा म्हणून श्रीराम जन्म साजरा केला जातो। खरे तर चैत्र पाडव्यापासून रामनवमीच्या दिवसापर्यंत रामनवरात्र साजरी केली जाते। त्यामुळे चैत्र पाडव्यापासून दररोज रामरक्षाचे रामनवमी पर्यंत पठण करावे। आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक आणि
कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की कमेंट करावे। स्क्रीनवर श्रीराम रक्षा स्तोत्राचा व्हिडिओ विथ लिरिक्स येत आहे। आपल्या चॅनलवर इतरही सेवेंचे आणि माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी आणि सर्वात पहिले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करावे। श्री स्वामी समर्थ।